नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत. राज्य सरकारनं गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाची एक बैठक घेतली. यामध्ये विविध घोषणांचा पाऊस पाडला. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळे महायुती सरकारकडून सर्व समाज घटकांना खुश करण्यासाठी प्रयत्न जोरदारपणे सुरू आहेत. त्यासाठी मंत्रिमंडळ बैठकींचा धडाका आणि शासन निर्णयांचा धडाका सुद्धा लावण्यात आलेला आहे. गुरुवारी झालेली ही मंत्रिमंडळाची बैठक या महायुती सरकारची शेवटची बैठक असेल असंही बोललं जात होतं. अनेकांचे तसे अंदाजही होते, कारण येत्या 2-3 दिवसात विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल असं एकूण चित्र आहे. तसे संकेतही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी दिलेले आहेत. पण या सगळ्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अपेक्षा काही पूर्ण होताना दिसत नाहीये. यावर यापूर्वीही आपण सविस्तर बोललेलो आहेत. पण कालच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे. पण राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करण्याबद्दल सकारात्मक काही दिसत नाहीये. आणि विरोधकांकडूनही सुरुवातीला ज्या आक्रमकतेनं शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरण्यात आला होता, तसा आता काही विरोधी पक्ष कर्जमाफीसाठी आक्रमक दिसत नाहीये. पण तरीही शेतकरी कर्जमाफीची मागणी का करतायत आणि राज्य सरकार निवडणुकांच्या तोंडावर घोषणा तरी करेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात. तर पहिल्यांदा तर शेतकरी कर्जमाफीची जोर लावून मागणी का करतायत त्याचं कारण समजून घेऊयात. याचं कारण म्हणजे गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बीला दुष्काळाचा बसलेला फटका, यंदाच्या खरीपात अतिवृष्टीनं घातलेला धुमाकूळ, नुकसान भरपाई, सरकार मदतीचा लांबणीवर पडलेला कार्यक्रम, आयात निर्यातीबाबत सरकारचं धरसोड धोरण आणि त्यामुळं एकूणच शेतमालाचे पडलेले भाव. परिणामी काय झालं तर शेतकरी कर्जमाफीची मागणी करू लागले. दुसरं कारण काय तर या सगळ्या फक्त एकाच वर्षात घडलेल्या गोष्टी आहेत का, तर असं नाहीये. तर शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना वर्षानुवर्ष करत आलाय. त्यामुळे शेतकरी कुटुंबाचं उत्पन्न घटले, त्यातून शेतकरी कुटुंबांचा कर्जबाजारीपणाही वाढलेला आहे. यामागे सरकारच्या धोरणांचा हात आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी हिताचे निर्णय घेतल्याची टिमकी भलेही महायुतीकडून मिरवली जात असेल, पण ग्राहक हितासाठी शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याची संधी महायुती सरकारनं सोडलेली नाहीये. गेल्या हंगामात सोयाबीन, कापूस, कांदा, ऊस, गहू, तांदूळ उत्पादकांचं कंबरड सरकारच्या निर्णयानं मोडलं. लोकसभेत शेतकऱ्यांची नाराजी त्यामुळं काही प्रमाणात उमटली. मग आता विधानसभेच्या निवडणुकीतही परत फटका बसतो की काय, अशी धास्ती घेतलेल्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी काही निर्णयांची घोषणा केली. आता खरीपात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे राज्यातलं, त्यावर मराठवाडा आणि विदर्भातील ग्रामीण भागाचं अर्थकारण मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. यंदा लीन सीझन पासूनच सोयाबीनचे भाव किमान आधारभूत किमतीच्या म्हणजेच हमी भावाच्या खाली आहेत. आता हमी भाव किती आहे तर 4,892 रुपये प्रति क्विंटलचा. पण सध्या सोयाबीनचे दर यापेक्षाही कमी आहेत. आता महाराष्ट्रातून 13 लाख टन सोयाबीन हमी भावानं खरेदी करण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे. नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून ती खरेदी केली जाणार आहे. राज्य सरकारनेही त्यासाठी तयारी सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांचं सोयाबीन बाजारात येऊ लागलंय, पण अजूनही राज्य सरकारकडून खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली नाहीयेत. फक्त तयारी सुरू आहे, ऑनलाईन नोंदणी त्याची सुरू झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावाच्या खाली सोयाबीन विकावं लागतंय, म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा फटकाच बसतोय. तर असं एक झालं की एक संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहतंय. मग यातून उत्पन्नाची हमी राहिलेली नाहीये. त्यामुळं खरीप रब्बी हंगामासाठी बँकांकडून घेतलेलं कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी शेतकऱ्यांकडे आर्थिक ताकदच उरलेली नाहीये. त्यातच अलीकडे तेलंगणा आणि झारखंड या राज्य सरकारांनी तिथल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे. त्यामुळं ही सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतात, तर मग महाराष्ट्रातलं महायुती सरकार कर्जमाफी का करत नाही, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना युती सरकारनं 2017 मध्ये कर्जमाफी योजना आणली होती. SBIच्या आकडेवारीनुसार राज्यातील केवळ 68% शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. पण पुढे सत्तांतर झालं आणि या योजनेला पात्र असूनही 6,50,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी अडकून पडली. पुढे 2022 मध्ये महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं. त्यावेळेस कर्जमाफी देण्याची घोषणा केली गेली, पण त्याचा डाटा महाआयटी सहकार विभागाला शोधून सुद्धा मिळाला नाही. त्यामुळं पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारनं सुद्धा 2019 मध्ये सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी योजना राबवली. SBIच्या आकडेवारीनुसार त्याचा लाभ 92% शेतकऱ्यांना मिळाला. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांपैकी 92% शेतकऱ्यांना हा लाभ मिळाला. पण पुढे सरकार बदललं आणि कर्जमाफी बासनात गुंडाळून ठेवली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की आधीच्या पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी द्याच, पण आताही नव्यानं कर्जमाफी करा. पण राज्य सरकार त्यासाठी सकारात्मक दिसत नाहीये.
यापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी अतिरिक्त अर्थसंकल्पानंतर ऐपत पाहून खर्च करायचा असतो असं स्पष्ट सांगितलं होतं. या विधानातून राज्याच्या आर्थिक अवस्थेची काय स्थिती आहे याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून तर इतरही लाभार्थी योजनांच्या अंमलबजावणीमुळे राज्यावरचा आर्थिक भार वाढलाय. तर तिसरीकडे कृषी पंपाची मोफत वीज, सोयाबीन कापूस अनुदान यासारख्या योजनांमुळे महायुती सरकारला शेतकरी खुश झालाय असा विश्वास निर्माण झालाय. त्यामुळे कर्जमाफीच्या मागणीकडे महायुतीनं कानाडोळा केलेला आहे. आता शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी रास्तय, पण महायुती सरकार त्याबद्दल निर्णय घेईल की नाही, त्याची घोषणा केली जाईल की नाही, आचारसंहिता लागण्याच्या आधी त्याचा निर्णय काहीतरी घेतला जाईल की नाही, हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र अपेक्षा आहे, अर्थात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजेच, पण तसा निर्णय राज्य सरकार घेईल की नाही याबद्दल साशंकता निर्माण केली जाते आहे. या माहितीसोबत, या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्हाला कर्जमाफीबद्दल काय वाटतंय? राज्य सरकार निर्णय घेईल का? कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही नक्की कमेंट करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.